मित्रांनो, फक्त कल्पना करा, तुमचा चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडला गेला. ऑस्करच्या शर्यतीत उतरण्यासाठी तुमच्याकडे पैसेच नसतात आणि मग मदतीला येतात सामान्य लोक, विद्यार्थी, संस्था आणि संपूर्ण महाराष्ट्र. पण एवढं सगळं होऊनही त्या चित्रपटाला ऑस्कर मिळत नाही. आणि असा कोणता मराठी चित्रपट होता ज्याने जगाचं लक्ष महाराष्ट्राकडे वेधलं होतं? हे आहे मराठी सिनेमाच्या इतिहासातील सर्वात अभिमानास्पद आणि तितकीच भावनिक का. शेवटपर्यंत नक्की बघा. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी शुभम चिंचोले स्वागत करतो. वर्ष होतं 2004. मराठी चित्रपट सृष्टी तिच्या सर्वात कठीण काळातून जात होती. मोठे बॅनर नव्हते, स्टार नव्हते, चित्रपटांना थिएटर सुद्धा मिळणं अवघड झालं होतं. अशाच काळात एक छोटासा चित्रपट प्रदर्शित झाला. नाव होतं श्वास. पहिल्या नजरेत हा चित्रपट साधा वाटला. ना भव्य सेट होता, ना मोठी गाणी होती, ना ॲक्शन. पण या चित्रपटात होती एक अशी गोष्ट थेट मनाला स्पर्श करत होती. कथा होती एका आजोबांची आणि त्यांच्या लाडक्या नातवाची. पारशा नावाच्या छोट्या मुलाला डोळ्याचा गंभीर कॅन्सर झालेला असतो. डॉक्टर सांगतात, जर मुलाचा जीव वाचवायचा असेल तर त्याचे दोन्ही डोळे काढावे लागतील, म्हणजे तो आयुष्यभर अंध राहणार. एका बाजूला नातवाचा जीव होता आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं संपूर्ण आयुष्य. एका आजोबांसाठी यापेक्षा मोठी परीक्षा कोणती असू शकते ना. ही कथा इतक्या वास्तववादी पद्धतीने मांडली गेली की अनेक प्रेक्षक थिएटरमधून डोळ्यातून पाणी घेऊनच बाहेर पडत होते. चित्रपट प्रदर्शित झाला आणि लोकांच्या मनात घर करून गेला. पुढे जाऊन राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाला. समीक्षकांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण. भारताने ऑस्करसाठी पाठवलेल्या चित्रपट प्रवेशिकेची घोषणा झाली आणि निवड झाली. हा मान मिळवणारा पहिला मराठी चित्रपट ठरला. संपूर्ण महाराष्ट्रासाठी तो अभिमानास्पद क्षण होता. पण आता प्रश्न होता, ऑस्कर का मिळाला नाही? खरं कारण अनेकांना माहिती नाही. ऑस्कर फक्त चांगल्या चित्रपटांमुळे मिळत नाही. त्यासाठी जगभर प्रचार करावा लागतो, विशेष स्क्रीनिंग करावी लागते, मोठ्या प्रमाणात मार्केटिंग सुद्धा करावी लागते. या सगळ्या गोष्टीसाठी लागतात कोट्यवधी रुपये. श्वासकडे उत्कृष्ट कथा होती, भावनिक ताकद होती, पण हॉलिवूडच्या मोठ्या स्टुडिओंसारखी प्रचार यंत्रणा नव्हती. म्हणून अंतिम नामांकनापर्यंत पोहोचणं सुद्धा कठीण ठरलं होतं. पण इथेच या कहाणीचा सर्वात सुंदर भाग सुरू होतो. सामान्य लोक पुढे येऊ लागलीत, विद्यार्थ्यांनी निधी गोळा करू लागलीत, संस्थांनी मदत करायला सुरुवात केली, अनेकांनी स्वतःच्या खिशातून पैसे दिले. एका मराठी चित्रपटासाठी संपूर्ण महाराष्ट्र एकत्र आला होता. हा फक्त चित्रपट नव्हता, तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विषय बनला होता. श्वास ऑस्कर जिंकू शकला नाही. त्याने एक गोष्ट कायमची सिद्ध करून दाखवली. मोठे स्टार नसेल, मोठे बजेट नसेल, तरी एक प्रामाणिक कथा संपूर्ण जगाचं लक्ष वेधू शकते. आज मराठी चित्रपट सृष्टी ज्या अभिमानाने उभी आहे, त्याच्या पायभरणीत श्वासचं योगदान खूप मोठं आहे. कारण काही चित्रपट फक्त मनोरंजन करत नाहीत, ते इतिहास घडवतात. आणि काही चित्रपट पुरस्कार जिंकत नाहीत, लोकांची मनं जिंकतात. ऑस्कर मिळालं नाही, पण महाराष्ट्राचं प्रेम मिळालं आणि कदाचित कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.